मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न. सभेला राज्य कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी यांची उपस्थिती. रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सौभाग्य लॉन्स स्टेडियम जवळ गोंदूर रोड, देवपूर, धुळे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य कार्यकारिणी सभा विजय कोंबे राज्य अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आली होती. यावेळी राज्य नेते उदयजी शिंदे, राज्य अध्यक्ष विजयजी कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राजन सावंत, कोषाध्यक्ष नंदुभाऊ होळकर, राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, उर्दू आघाडी प्रमुख शफीक सय्यद अली आणि इतर मान्यवर तसेच विभागीय व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिक्षक समिती संस्थापक अध्यक्ष शिपी गुरुजी देवाजी नाना गांगुर्डे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. या राज्य कार्यकारिणी सभेत मागील सभा 19 जानेवारी 2025 रोजी ढांगवरी भोर पुणेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दिनांक 27 एप्रिल 2025 अखेरचा हिशोब वाचून मंजुरी करण्यात आला. मुंबई येथे दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी दादासाहेब भुसे माननीय मंत्री शालेय शिक्षण तसेच वर्धा येथे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर पंकजभाऊ भोयर माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्यासह झालेली चर्चा व शासनाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली. जिल्हावार सभासद नोंदणी आणि राज्य दे हिस्सा कामगार आढावा अहवाल उपस्थित जिल्हा अध्यक्ष यांनी सादर केला. अधिवेशन घेऊन निवडलेल्या जिल्हा शाखांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षांचे परवानगीचे आयत्या वेळी येणारे विषयांवर आणि आगामी संघटनेच्या कार्यक्रमाची माहिती राज्य अध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. सभेचे कार्यवृत्ताचे वाचन आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले. या सभेला अमरावती शाखेचे जिल्हा अध्यक्ष अजयानंद पवार, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, कार्यालयीन सचिव मनीष काळे, भातकुली तालुका अध्यक्ष उमेश चुनीकर यांची उपस्थिती होती, असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्ध प्रमुख राजेश सावकर यांनी कळवण्यात आले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.